मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्या बातम्या आहेत. बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे.